मंदिराचे आधुनिकीकरण चालू आहे निधी भेटल्यामुळे, त्यामुळे ही भिंत पाडण्यात येत आहे सध्या। हे आहेत मंदिरचे पुजारी, आपलं नाव? शिवकुमार स्वामी। ओके, पारंपरिकरित्या ते मंदिरचं सगळं बघतात। आपण द्वारपालला बघून इकडे त्याच्यामध्ये 2 लेडीज दिसत आहेत, गदाधारी द्वारपाल आहेत आणि इकडे तलवारधारी एक द्वारपाल आहे। इकडे तलवार दिसते आणि या स्त्रिया दिसत आहेत 2। इथून प्रवेशद्वारापासून मध्ये गेले असता इथे आहे कीर्तिमुख आहे। इथे गणेशपट्टी किंवा गजलक्ष्मी असेल असं वाटते। आणि इथून गेल्यानंतर इथे आपल्याला काहीतरी लिहिलेलं दिसते। इकडे मंदिर दाखवा, इकडे लिहिलेलं दिसतं, इथे शिलालेख असावा असं वाटतं। आपण मध्ये आल्यानंतर इकडे आपल्याला गजलक्ष्मीची ही मूर्ती दिसते। ही आहे गजलक्ष्मी। हे सामर्थ्याचं प्रतीक किंवा वैभव संपन्नाचं प्रतीक हे मानलं जातं। 2 हत्ती गजलक्ष्मीला अभिषेक करत आहेत। ही आहे लक्ष्मी देवीची मूर्ती। या मंदिरात प्रवेश करताच ही आपल्याला उजव्या हाताला भेटते। हे बघा, बांधकाम तुम्हाला चालुक्यकालीन किंवा यादवकालीन बांधकाम हे असू शकतं असं वाटतं। ही जी घडी आहे त्यावरून, आणि अशा ज्या मूर्त्या आहेत सेम मूर्त्या खिद्रापूरच्या मंदिरात सुद्धा आहेत। अशी सुंदर रचना या मंदिरमध्ये दिसते। हा नंदी मंडप असावा असं वाटतं, किंवा पूर्वीच्या काळी काय व्हायचे, यज्ञ होम हवन असं व्हायचं, किंवा नृत्य की एखादी कला सादर करायची किंवा काहीतरी कोणाच्या कला असतील तर इथे सादर व्हायच्या। हां, आता पण यामध्ये भजनच होतं असं सांगतात पुजारी। एवढ्याच भागात होतं, म्हणजे इथे आपण हे मंदिर रिप्लिकेट होऊ शकतं खिद्रापूरच्या मंदिराप्रमाणे। इथे आपल्याला सभामंडप दिसतो। सभामंडपात काही कुणाला कला सादर करायची असतील किंवा काही वाजवायचं असेल वादन, आज सुद्धा आपलं 25 ते 30 लोक यावरती भजन करतात। हां, 25 ते 30 लोक आज सुद्धा या ठिकाणी भजन करतात। कालांतराने वारकऱ्यांची परंपरा इथे जपली जाते। आणि त्या काळात चक्री भजन असं नाव आहे, चक्री भजन। ओके, हा आहे सभामंडप। खिद्रापूरच्या मंदिरामध्ये हा सभामंडप, इकडे छत नाही त्या मंदिराला, पण इकडे छत आहे। आणि आपण असं पुढे गेल्यानंतर इकडे आपल्याला गणेश मूर्ती दिसते। जसे की आपण पाहू शकतो गणेश मूर्ती आपल्याला निळकंठेश्वर मंदिर निलंगा येथे सुद्धा एक हेमाडपंथी मंदिर आहे। यादवकालीन असेल किंवा चालुक्यकालीन असेल तर तिथेही आपल्याला असं दिसतं। पण गणेश मूर्तीच्या पुढे आपल्याला इकडे शिवपिंड दिसते। या मंदिरची खासियत आहे मित्रांनो, इथे 2 नंदी आहेत आपल्याला। इकडे 2 नंदी दिसतात। एका नंदीची साईज मोठी आहे, एका नंदीची साईज छोटी आहे। या नंदीला आपण इकडे पाहू शकतो काही घुंगरमाळा गळ्यात घातलेल्या आहेत। इथे सुद्धा आपल्याला काही घुंगरमाळा सजवलेला नंदी आपल्याला निदर्शनास येतो। आणि जेव्हा आपण इथून प्रवेश करू, हे आहे मुख्य प्रवेशद्वार गाभाऱ्याचे। ज्योत कंटिन्यू चालू असतो। इकडे कलश आपल्याला दिसतात दोन्ही साईडला। इथे कीर्तिमुख असावे असे वाटते। आपण कीर्तिमुखातून मध्ये प्रवेश केल्यानंतर ही आहे मुख्य शिवपिंड या मंदिरमधली। हा आहे मुख्य गाभारा मंदिरचा। एक अशी विलक्षण असे शिवलिंग, जिथे वेळामोशा, दिवाळीची अमावस्या आणि वेळामोशा याच्या दरम्यान चक्री भजन होतं। आणि इथे वेगवेगळ्या इकडे 12 बलुतेदार यांच्याकडून पहिली पूजा असते असे सांगितलं जातं। इथे दिसतोय आपल्याला त्रिशूळ।
आणि ते भजन जे आहे ते महिनाभर चालू असतं असे गावकरी सांगतात. ओम नमो हर हर महादेव. इथे आपल्याला नागदेवता दिसते आणि गणपती मंदिर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे. हा असा ऐतिहासिक वारसा, ऐतिहासिक मंदिर हे निवळी या गावी इथे आहे. आणि जिल्हा तालुका लातूर आणि जिल्हा लातूर, निवळी या गावी हा वारसा आहे. मी असे सांगू शकतो की हा शिलालेख आहे इकडे. तो कुठल्या भाषेत आहे थोडं स्पष्ट नाही सांगू शकत, कारण सिमेंटचं काम आहे इकडे केलेलं. ते सिमेंट काढल्यानंतर आपल्याला निदर्शनास येतील काय शब्द आहेत.